नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. जगभरातली आणि देशातली ही चर्चेतली सगळ्यात मोठी बातमी आहे ती अर्थातच अफगाणिस्तानची. आणि मुद्दा आहे अफगाणिस्तानचं पुढे काय होणार, कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज सुरू झालंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबाननं रविवारी कब्जा केला. दरम्यान तालिबाननं अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी भीतीग्रस्त नागरिकांचे लोंढेच्या लोंढे काबूलच्या विमानतळावर दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी इथे अभूतपूर्व अनागोंदी झाली होती. यावेळेला झालेल्या रेटारेटीत आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीनं चढताना अनेक जण खालती कोसळले. रेटारेटी प्रचंड झाली. विमानाच्या आतमध्ये सुद्धा श्वास घेता येणार नाही अशा प्रकारची स्थिती काही काळ निर्माण झाली होती. काही जणांनी तर विमानच सोडलं नाही आणि विमानानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा काही लटकलेले लोक बाहेर पडले. आपण ही तोबा गर्दी पाहतो आहोत. शेकडो जण या मालवाहू विमानात बसले होते. तिकडे अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थितीशी भारतीयांना मायदेशी आणण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झालेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आणि आताचं जे विमान पाहतो आहोत आपण, हे एक्सक्लुझिव्ह फुटेज तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. ते काबूलहून निघालेलं C-17 विमान आहे भारताचं. 120 भारतीयांना घेऊन हे विमान मायदेशी रवाना होत आहे. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. एअरफोर्सचं आहे हे विमान आणि एअरफोर्सनं तातडीनं हालचाल केली. एअर इंडियाच्या म्हणजे नागरी विमानाला, कमर्शियल विमानाला परवानगी नाही असं अमेरिका, अफगाणिस्तान, भारत या सगळ्याच्या नेत्यांमध्ये झालेल्या याच्यात ठरल्यानंतर C-17 हे विमान तिथे एअरफोर्सचं पोचलं. हिंडनला रवाना झालं हे. आणि सकाळी भारतीय हवाई दलाचं एक विमान काबूलहून इथे निघालं. 150 भारतीय त्यात होते. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, तातडीनं हालचाली, पहिली तुकडी आली पण अफगाणिस्तानातून भारतात. बरोबर आहे. महत्वाचं म्हणजे भारतीय हवाई दलाच्या होत्या C-17 ज्यामध्ये 150 लोकांची कॅपॅसिटी असते असं ते विमान आहे. त्या विमानाला घेऊन ते काबूल विमानतळावरून उडालं. त्यानंतर आता ते सकाळी 11 वाजताच्या दरम्यान जामनगर येथे उतरणार आहे. जामनगरवरून ते हिंडन विमानतळ जे आहे तिथे येणार आहे. हिंडन विमानतळ हे राजधानी दिल्लीच्या बाजूला असलेलं विमानतळ आहे. हवाई दलाचं विमानतळ आहे आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षित परिसर आहे. या सगळ्या भागात येणार आहे. पूर्वी चर्चा अशी होती की ती पालम विमानतळावरती, पालम म्हणजे जे आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेली भारतीय हवाई दलाची सीमा आहे आणि त्या सीमा भागात पालम विमानतळ आहे. इथे सगळे हवाई दलाची विमानं असतात. त्या भागात येण्याची शक्यता होती. पण ज्या पद्धतीनं माहिती आता नुकतीच सूत्रांनी दिलेली आहे, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सूत्रांनी माहिती मिळालेली आहे की C-17 विमान हे काबूलवरून रवाना झालेलं आहे, जे जामनगरला सकाळी 11 वाजता पोहोचेल. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये 150 भारतीय नागरिक आहे आणि या घडीला काबूलमध्ये असलेला भारतीय दूतावास पूर्णपणे बंद देखील करण्यात आलेला आहे. त्यापैकीच अनेक अधिकारी या विमानात असेल अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सोबतच याशिवायही अजून C-17 विमान हे काबूलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय नागरिक जे अडकून पडलेले आहे, व्यापारी जे अडकून पडलेले आहे, त्यांनाही परत आणण्याकरता ही मोहीम राबवण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाने संपूर्णपणे याची जबाबदारी घेतलेली आहे. कारण की ज्या पद्धतीनं अमेरिका, अफगाणिस्तान आणि भारत या दरम्यान जी चर्चा झाली, कारण की आता सध्या जे हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमान जे काबूलचं आहे तिथे संपूर्णपणे त्याचे संचालन करण्याची जबाबदारी हे US आर्मीने घेतलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आता ज्या ज्या देशाचे नागरिक अडकून पडलेले आहेत त्या देशाच्या नागरिकांच्या हवाई दलाच्या वतीने जे विमान येतील त्यामध्ये त्या देशाच्या नागरिकांना पोहोचवण्याची जबाबदारी देखील त्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या वतीने C-17 हे विमान काबूलला पोहोचलं. काबूलनंतर ते जामनगरला सकाळी 11 वाजता येईल. त्यानंतर साधारणतः दुपारी 1च्या दरम्यान हे विमानतळ हिंडन विमानतळावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे भारत सरकारने या इव्हॅक्युएशन मोहीम, ज्याला जे लोक स्थलांतरित परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्या सगळ्यांना भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ही सगळे या प्रकारचा निर्णय हवाई दलाच्या माध्यमातून झालेला आहे.
प्रशांत, आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आणखीन एक किंवा दोन विमानं अशी येतील असंही बोललं जात आहे. त्याबद्दल काही अधिकृत माहिती मिळाली आहे? मिलिंद, केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून काही C-17 विमान जे आहे भारताचे ते काबूलला जातील आणि तिथे जे व्यापारी अडकून पडलेले आहे, आपल्याला माहित असेल भारताचे आणि अफगाणिस्तानचे व्यापारी बऱ्यापैकी संबंध आहे आणि अनेक अनेक प्रकारचा कच्चा माल देखील अफगाणिस्तानहून येत असतो आणि त्यामध्ये हे भारतीय व्यापारी, खास करून शीख समाजातील व्यापारी मोठ्या संख्येने तिथे असतात. त्यामुळे त्यांनाही परत आणण्याकरिता सर्व ती जबाबदारी भारत सरकारने उचललेली आहे. याशिवाय जर बघितलं तर 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या भारतात अफगाणिस्तानमधले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनाही आणण्याची विनंती त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात देखील केंद्र सरकार विचार करत आहे. प्रथमतः भारतातल्या नागरिकांना परत आणण्याकरता ही मोहीम राबवण्यास सुरू झालेली आहे. C-17 अजून 2 विमानं अजून जातील असा सध्या अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. होऊ शकतं याशिवाय अतिरिक्त अजूनही विमान जातील, पण या घडीला 2 जातील अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की भारतीय हवाई दलाच्या वतीने ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून भारतातल्या नागरिक जे अडकून पडलेले आहे अफगाणिस्तानमध्ये त्यांना भारतात परत आणण्याकरता मोहीम सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे. बरं, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य C-17 विमानाची, एअरफोर्सचं हे विमान आहे आणि हिंडनला हे विमान एक तुकडी आधीच भारतात येऊन दाखल झाली, तर दुसरी तुकडी भारतीयांची लवकरच अफगाणिस्तानमधून भारताच्या दिशेनं रवाना होईल. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबाननं कब्जा मिळवला आणि यानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट आहे. तालिबानचा पूर्व इतिहास पाहता अनेक जण देशातून अक्षरशः पळ काढतात. सर्व सीमांवर तालिबानचं नियंत्रण आहे, मग हवाई मार्गे अनेक जण देश सोडून निघतात. असाच एक हेलावून टाकणारा फोटो समोर आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या C-17 या मालवाहू विमानामध्ये बसून अफगाणी नागरिक देश सोडून चालले आहेत. खच्चून भरलेलं हे विमान आहे, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही. लहान मुलं, महिला, वृद्ध आणि अनेक जण आपल्या हाताला जे आलं ते घेऊन किंवा नेसत्या कपड्यानिशी आपल्या मुलाबाळांना घेऊन बाहेर पडले. या विमानात घुसण्यासाठी तर प्रचंड हाणामाऱ्या सुद्धा झाल्या. या सगळ्या चेंगराचेंगरीत काही जण मृत्युमुखीही पडले. त्यामुळे अतिशय भीषण अशा प्रकारचा हा फोटो या सगळ्या विषयातली दाहकता किंवा लोकांमध्ये किती दहशत आहे आणि लोक कशा पद्धतीनं देश सोडून पळून चाललेत ते दाखवण्यासाठी हा एक फोटो पुरेसा आहे. तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर काबूलमधील नागरिक भयभीत आहेत. काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेत, पाहूया. Right now it's fine. The people is good with them. They said everyone can go to school, the girls, the boys. Life is normal, but in the future we don't know. I'm not afraid of them. We are not the people who will, go back to the dark era. तेव्हा अनेक प्रश्न आहेत, कारण तालिबान राज जे अफगाणिस्तानात सुरू झालं आहे त्यातून पुढे नेमकं काय काय येणार. आणि आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी संरक्षण दलातला ज्यांचा मोठा अनुभव आहे, परराष्ट्र नीतीचा ज्यांचा अभ्यास आहे, असे ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत. महाजन सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. 2 गोष्टींचा फक्त सुरुवातीला उल्लेख करतो आणि मग तुमच्याकडे येतो. ते म्हणजे आत्ता ज्या प्रतिक्रिया आपण 2 दाखवल्या त्याच्यात गेल्या वेळचा तालिबानी चेहरा जो होता तो हिंसक होता. मोठ्या प्रमाणात रस्त्यातही हिंसाचार आणि रक्तपात झाला. यावेळेला मात्र तालिबानचे काही नेते असं सांगतायत की आम्ही कोणाला हात लावणार नाही, विनाकारण आम्ही कोणाची हत्या करणार नाही. सध्याची काय स्थिती आहे आणि तुम्ही याकडे कसं पाहता? हो, सध्याची स्थिती तिथे एक अतिशय अराजकता माजलेली आहे. तुमच्या प्रश्नाकडे यायच्या आधी मला 2 तुम्हाला अजून महत्वाचे मुद्दे समोर मांडायचे आहेत. तुमचे प्रतिनिधी सांगत होते की एक विमान जाणार आहे, दुसरं जाणार आहे. आज एअरफोर्सकडे जवळजवळ एक स्क्वॉड्रन विमानं आहेत, हर्क्युलिस, आणि ज्याच्यामध्ये 40 टन एवढं वजन कॅरी केलं जाऊ शकतं. तर प्रॉब्लेम आपल्याकडे विमानाचा नाहीये. आपल्या लोकांना तिथनं आणण्याकरता तो तिथे प्रॉब्लेम आहे की काबूल एअरपोर्टवरती 2 विमानतळ आहेत. एक सिव्हिलियन किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि दुसरा मिलिटरी आहे. जो सिव्हिलियन एअरपोर्ट आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि आता फक्त मिलिटरी एअरपोर्ट हे अमेरिकेचं सैन्य चालवतं आहे.
आणि तिथे शेकडो विमाने उतरत आहेत. तर त्याच्यामुळे तिथे आपल्याला उतरायला जागा मिळत नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम आपल्याकडच्या विमानाचा नाहीये, जाण्याच्या हो, प्रवासाचा हो, नाहीये. तिथे उतरल्याला जागा मिळायला पाहिजे, लँडिंगच्या मध्ये जागा मिळायला पाहिजे त्याचा आहे. होय. अदरवाईज आपण आरामात 8-9 विमानं पाठवून सगळ्यांना एका दमात आणू शकतो, पण उतरायला जागा मिळत नाही. आणि दुसरं, आपण एक लांबचा रूट वापरतोय, व्हाया पाकिस्तान जात नाहीये, पाकिस्तानच्या एअरस्पेस मधून जात नाहीये, हो, आपण व्हाया इराण जातोय, कारण सरळ आणि साफ आहे. याच्याशिवाय दुसरा मुद्दा जो तुम्ही विचारला की सध्या तिथे काय चाललेलं आहे, अराजकता माजलेली आहे. ते म्हणतात आम्ही व्हायलन्स करणार नाही, परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की पुढचे काही दिवस काय होईल हे कोणालाच काहीही सांगता येणार नाही. एवढं नक्की की जे तिथे सैन्य होतं अफगाणिस्तानचं, 3 लाख सैन्य, अत्याधुनिक शस्त्र, हे सगळं ते कोसळलं. ठीक आहे. आणि जे तिथे लढाई नावाचा प्रकार झालाच नाही, केवळ मानसिक युद्ध झालं, सायकोलॉजिकल वॉर झालं, आणि या सैन्याने नुसते आपले शस्त्र टाकून दिली. म्हणजे ही लढाई नव्हती. आणि लक्षात असावं, अशाच प्रकारचे टोळीवाले 1947 साली भारतात पण आले होते, 20-25 हजार, आणि त्यांच्याशी भारतीय सैन्य कसं लढलं होतं हो. याची आपल्याला कल्पना असावी. 1 वर्षाचे युद्ध चाललं होतं. आणि अशाच प्रकारचे टोळीवाले पुन्हा 1965च्या युद्धामध्ये सुद्धा 10-12 हजार भारतामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये यायचा प्रयत्न करत होते, आणि त्यांचा आपण कसा मुकाबला केला होता हे एक इतिहास आपल्या समोर आहे की जे तिथे अफगाणी सैन्य लढू शकलं नाहीये. आणि आज मुख्य असं आहे की आज अफगाणी सैनिकांचे जवळजवळ 150-200 अधिकारी भारतामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून, OTA चेन्नई इथे ट्रेनिंग घेत आहेत. आता ते इथेच अडकून राहणार आहेत. त्याच्याशिवाय इन्फंट्री स्कूल, महुला यंग ऑफिसर्स कोर्स करतायत, तर ते इथेच राहतील. कारण प्रत्येक वर्षी 700-800 अफगाणी अधिकारी आणि सैनिक भारतीय सैन्यामध्ये ट्रेनिंग करता यायचे. आता सध्या 150 हे तर ऑफिसर्स आहेत, तर ते आता इथेच राहू शकतील. आणि याच्याशिवाय अजून एक जास्त महत्वाचं, ज्याच्याविषयी उल्लेख फारसा होत नाहीये, तुम्ही व्यापाऱ्यांविषयी बोलला, परंतु आज अफगाणिस्तानमध्ये 4 किंवा 5 हजारहून जास्त हिंदू आणि सिख आहेत, जे हो. काबूलच्या गुरुद्वारामध्ये अडकून बसले आहेत. त्यांना बाहेर काढायला पाहिजे, परंतु त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. म्हणजे म्हणायचा अर्थ की ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड नाहीयेत. ते त्यांना पहिले एकत्र करावे लागेल, तिथून त्यांना तालिबानच्या म्हणजे हद्दीतून त्यांना एअरपोर्टकडे आणावं लागेल. तर ते आता जी बातमी येते की ज्यावेळेला इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू होईल त्यावेळेला त्यांना आणण्यात येईल. त्यांना आणणं हे महत्वाचं आहे, कारण ते आता तिथे राहणं हे जवळजवळ अशक्य आहे. आणि जोपर्यंत पाकिस्तानशी कसं वागायचा प्रश्न आहे, आता तर आपण नरसिंहराव पॉलिसी फॉलो करायला पाहिजे. म्हणजे काहीच करायचं नाही, सध्या नुसतं वेट आणि वॉच, बघत राहायचं. खरंय, खरंय. वेट आणि वॉच, कारण तिथे काय चाललंय कोणालाही नाही, माहिती महाजन सर, असंही आहे. म्हणजे गेल्या वेळची तरी स्थिती अशी होती, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे 2 वेळेला टोळीवाले आले. आता त्यांचा आपापसात समन्वय नव्हता. मागच्याही तालिबाननं जेव्हा अफगाणिस्तानवर हल्ला केला होता त्यावेळेच्या आणि आताच्या याच्यात थोडा फरक दिसतो. यावेळेचे तालिबाननं काबूलसुद्धा काबीज केल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये त्यांचे लोक प्रवक्ते म्हणून माध्यमांना सामोरे गेले किंवा लोकांना सामोरे गेले. काही वेळेला तिथे अनाउन्समेंट वगैरेही झाल्या काबूलमध्ये की आम्ही कोणाला त्रास नाही देणार वगैरे. तर तालिबान जे पूर्वी अनेक गटांमध्ये म्हणजे छोट्या छोट्या टोळ्या मिळून एकत्र जे तालिबान झालेलं होतं, यावेळेला कदाचित तालिबान थोडंसं एकसंध असल्यासारखं वाटतंय. तालिबान नक्कीच जास्त एकत्रित आहे, परंतु तो थोडासा सध्या आभास आहे किंवा व्हर्च्युअल आहे. आपल्याला एक माहिती कळायला पाहिजे, जी मला मीडियामध्ये जास्त आलेली नाहीये. या तालिबानची संख्या ही 50-60 हजाराहून जास्त नाहीये, जे शस्त्रधारी आहेत म्हणजे त्यांची. आणि त्यांना जे नेतृत्व पुरवलेलं आहे ते मी रिपीट करतो, पाकिस्तानी सैन्याने पुरवलेलं आहे. पाकिस्तानी सैन्याचे स्पेशल फोर्सेसचे SSG ग्रुप वगैरे जे असतात ते तिथे आहेत. आणि त्याच्याशिवाय 15-20 हजार पाकिस्तानी दहशतवादी सुद्धा तिथे मदत करायला गेले आहेत. परंतु मुख्य काय, तालिबान हे अतिशय चांगले लढवय्ये आहेत, याच्यात काही डाऊट नाही. परंतु जी कन्व्हेन्शनल लढाई असते, म्हणजे समजा जर कंधारवरती हल्ला करायचा म्हटला तर कंधारचं रक्षण करण्याकरता तिथे एक ब्रिगेड म्हणजे 5-6 हजार सैनिक होते. त्याच्यावरती नुसतं AK-47 रायफलने फायर करून हल्ला करता येत नाही. तर तिथे त्यांनी मानसिक युद्ध केलं, प्रोपगंडा वॉरफेअर केलं, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. सांगण्यात आलं की आता अफगाणिस्तानचं सरकार आणि तालिबान ज्यांचं मिळून राज्य येणार आहे, तुम्ही सरेंडर करून टाका. म्हणजे वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला आणि नेतृत्व हे पाकिस्तानी सैन्याने दिलेलं आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि काय होतं की आजकाल आज समजा काबूलमध्ये किती तालिबानी सैनिक असतील, काबूलचं रक्षण करण्याकरता जवळजवळ 2 डिव्हिजन म्हणजे 30-40 हजार अफगाणी सैन्य होतं.
हो. पण ते लढलेच नाही तर मग होणार काय? खरंय. आणि जे काबूलला जे अफगाणी पोहोचले त्याची संख्या 200, 300, 400 सुद्धा जास्त नाहीये. आणि ज्याला थोडंसं लष्करी ज्ञान आहे त्याला कळेल की इतका प्रचंड देश, तिथे 15-20 शहरं, त्यांना कॅप्चर करणं काय 50-60 हजार माणसाकडनं शक्य असतं? अशक्य आहे ते. खरंय. लढाई झालीच नाही, ही फक्त मानसिक युद्ध झालं आणि सगळे आपले शस्त्र टाकून पळून गेले, इन्क्लुडिंग त्यांचे प्रेसिडेंट, की असं म्हणतात की ते एका हेलिकॉप्टरमध्ये पूर्ण सोनं चांदी भरून ते निघून गेले ते. आणि आता बहुतेक ते आता अमेरिकेत ते पोहोचले असते. तर त्याच्यामुळे आताचं जे तालिबान आहे त्यांना लिडरशिप ही पाकिस्ताननी पुरवलेली आहे. ते ऑर्गनाइज आहे याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु तालिबान सुद्धा एक कोहेसिव्ह फोर्स नाहीये. ते तालिबानमध्ये जे मेजॉरिटी आहेत ते पख्तुनी किंवा पठाण्स आहेत, की जे भारत आपलं अफगाणिस्तान आणि जे पाकिस्तानच्या सीमेच्या दोन्ही बाजूला राहतात, पाकिस्तानच्या बाजूला सुद्धा राहतात. हो. आणि 30-40% जे तालिबानी आहेत ते इतर आहेत, ते म्हणजे इतर आहेत. उझबेकी आहेत, हमारा आहेत, मग किर्गी आहेत. आणि तुम्ही मग ज्याचा अशा- उल्लेख केलात जसं पाकिस्तानने पाठवलेले काही कमांडोज आहेत किंवा पाकिस्तानने पाठवलेले किंवा घुसवलेले, पाठवलेले म्हणण्यापेक्षा घुसवलेले काही अतिरेकी आहेत की ज्यांना पाकिस्तान प्रशिक्षण देत असतं. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर सुद्धा आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. देवळाणकर सर, आपण जर का पूर्ण अफगाणिस्तानचा विचार केला तर 40पेक्षा जास्त प्रांत इथे आहेत. जी आत्तापर्यंतची माहिती आहे या सगळ्याच्या सगळ्या प्रांतावर अद्यापही तालिबाननं वर्चस्व मिळवलेलं नाही, पण जे महत्त्वाची शहरं आहेत त्यावर मात्र तालिबानचं पूर्ण वर्चस्व आहे. नाही, नक्कीच आहे. आणि हे आश्चर्य याचं आहे की 8 जुलैला बायडन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये सगळ्या इंटरनॅशनल प्रतिनिधी सगळे होते आणि 8 जुलैला त्यांनी सांगितलं होतं की अफगाणिस्तानवरती तालिबान टेक ओव्हर करेल अशी परिस्थिती अजिबात नाहीये, कारण नॅशनल आर्मी जवळपास 3 ते 3.5 लाखांची आहे, त्यामुळे कोणतंही आम्हाला भीती वाटत नाहीये आणि नॅशनल आर्मी ही पूर्णपणे अफगाणिस्तानला डिफेंड करायला तयार आहे, त्याचं संरक्षण करायला तयार आहे. त्यामुळे आम्हाला एक बेस आहे अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी. 8 जुलैला त्यांची अशा स्वरूपाची घोषणा होती आणि त्याच्यानंतर साधारणतः 1 महिना 4-5 दिवसानंतरच संपूर्ण अफगाणिस्तान जे आहे हे तालिबानच्या कब्जामध्ये जातं. हे जे आहे हे साधारणतः याच्यातनं अनेक आता गोष्टी पुढे यायला लागल्यात. जसं त्यांच्या नॅशनल आर्मी, जसं आता महाजन सरांनी सांगितलं की ठिकठिकाणी त्यांनी सरेंडर चा प्रकार सुरू केला, कारण त्यांच्याकडे पॉलिटिकल विल नव्हती फाईट करण्यासंदर्भामध्ये. आणि मुख्य म्हणजे त्यांचं जे ट्रेनिंग झालेलं होतं हे ट्रेनिंग देखील एक काउंटर इन्सर्जन्सी फोर्स म्हणून झालेलं, एक फुल प्लेस सैन्य म्हणून झालेलंच नव्हतं. त्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. मग खरंच अमेरिका आणि नॅटोनी ह्या नॅशनल आर्मीला ट्रेन केलं होतं का? म्हणजे 20 वर्ष ते असं क्लेम करतात की आम्ही त्यांना ट्रेन केलं होतं. यांच्या ट्रेनिंगसाठी लक्षावधी डॉलर्स खर्च केले गेले. म्हणजे खरंच यांच्यावर त्या ट्रेनिंगवरती एवढे डॉलर्स खर्च केले गेलेत का? आणि मूळ मुद्दा असा येतो की तुम्ही एकदम 34 रिजन्स पैकी 27-28 रिजन्स आपल्या हातामध्ये ठेवता, एवढे मेजर सिटीज आपल्या हातामध्ये ठेवता. मला असं वाटतं की सुप्त रूपाने तालिबानचे समर्थक हे ठिकठिकाणी उपस्थितच होते. त्यामुळे ते गेले आणि त्यांना ते येऊन मिळाले, ते गेले आणि त्यांना ते येऊन मिळाले. असाच प्रकार होईल नसता केवळ महिन्याभराच्या अंतरामध्ये 60,000 योद्ध्यांना अख्खा तालिबान आपल्या हातामध्ये घेणं, वेगवेगळे ग्रुप. देवळाणकर सर, काही वेळेला असं असतं की आंतरराष्ट्रीय नेते काही छोट्या छोट्या गोष्टींमधनं, शब्दांमधनं किंवा कृतींमधनं काही इंडिकेट करत असतात. एक प्रकारे जो बायडेन यांच्या विधानाकडे असंही पाहिलं पाहिजे की त्यांनी आधीच हात वर केले होते. नाही, निश्चित आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आता हे झालेलं आहे आणि 1 ते 1.5 महिन्यात आता खरं तर अमेरिकेमध्ये आता डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, डिपार्टमेंट ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि तिथले इंटेलिजन्स एजन्सीज यांच्यामध्ये आता एकमेकांवरती चिखलफेक सुरू झालेली आहे. ते असं म्हणतात की अशा स्वरूपाचं प्रेडिक्शन कोणाचंच नव्हतं, परंतु आता असं पुढे यायला लागलेलं की डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या अधिकारी म्हणत होते की तुम्ही निदान 5-1 हजाराची फोर्स तरी तिथे ठेवा आणि तुम्ही तात्काळ विड्रॉवलचा विचार करू नका. आता अशा स्वरूपाने आणि बायडनला थोडंसं आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु बायडनला याची पूर्ण कल्पना नव्हती असं म्हणणं शक्यच नाहीये, कारण तालिबानला पाकिस्तान समर्थन करणार नाही हे निश्चितपणे याची कल्पना बायडननी केली नव्हती असंही सांगणं फार अवघड आहे. तर त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीला माहिती आहे की पाकिस्ताननीच या तालिबानला वाढवलेलं आहे, तालिबानचा उगम विकास कसा झाला याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज पुढे येतात. त्याच्यातली एक अशी आहे की बायडन यांना ज्यांची चीन बरोबर स्पर्धा आहे त्यांना चीनला डिस्टर्ब करायचं होतं आणि तो डिस्टर्ब करण्यासाठी म्हणून त्यांनी तालिबानला मुद्दामून येण्याचा स्कोप उपलब्ध करून दिला
दिला, जेणेकरून तालिबान शिनशियांगमध्ये चीनला त्रास देईल, उघूर मुस्लिमांना सपोर्ट करेल आणि त्यामुळे चीन कुठेतरी डिस्टर्ब होईल. तर असा देखील याच्यामधल्या कॉन्स्पिरसी थेरीज आहेत. परंतु आता हे असं दिसून चित्र येतं आहे की चीनने तिथं मोठ्या प्रमाणावरती भूमिका पार पाडण्यासाठी तयारी दाखवली आहे. चीनने तालिबान अफगाणिस्तानच्या इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनसाठी तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे आता एक पाकिस्तान, तालिबान आणि चायना असा एक ऍक्सिस ज्याला आपण अभद्र युती असं देवळणकर म्हणतो, सर, याला आणखीन एक किनार रशियाची आहे का महाजन सर? कारण रशियानं सुद्धा आता अफगाणिस्तानची सत्ता तालिबाननं हाती घ्यावी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन तालिबान चांगल्या प्रकारे सांभाळेल अशा प्रकारचा विश्वास रशियानं उघडपणे व्यक्त करणं, ह्याचा अर्थ कारण पहिल्यांदाही आपल्याला आठवत असेल तर रशियानंच काही कुरापती सुरुवात केल्या होत्या अफगाणिस्तानमध्ये. आताही या सगळ्यात रशिया आहे चीन बरोबर तालिबान्यांना मदत करायला? नावाची ऍक्सिस नसते. प्रत्येक देश आपापले हित, राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत संबंध रशियाचा आहे, सध्या त्यांचं लक्ष असं आहे की जे 5 सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे म्हणजे कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे, त्यांच्यामध्ये तालिबानचा ओव्हरफ्लो जाऊ नये हे त्यांचं मुख्य काम आहे. म्हणून त्यांनी रशियन सैन्य आणि इतर सैन्यांना तिथे तैनात केलेलं आहे. कारण हे सगळे जेवढे सगळे स्थान आहेत त्यांची बेसिक पॉप्युलेशन ही मुस्लिम आहे. थोडेसे मॉडर्न मुस्लिम्स आहेत, परंतु मुस्लिम आहेत आणि तिथे सुद्धा उग्रवाद पसरतो आहे आणि तो झाला तर रशियाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांची ती एक डिफेन्सिव्ह भूमिका आहे. जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे, चीनला म्हणजे एक थिअरी, कॉन्स्पिरसी थिअरी विषयी शैलेशजी बोलले, त्याच्यामध्ये एक असा म्हणजे अनेक अमेरिकेचे थिंक टँक्स असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ही जी अफगाणिस्तान मधली दलदल आहे तिथे अनेक महाशक्ती फसलेल्या आहे आणि अफगाणिस्तान हॅज बीन अ ग्रेव यार्ड ऑफ सुपर पॉवर्स. 19th सेंचुरीमध्ये ग्रेट ब्रिटन, 1980s to 1990 मध्ये USSR आणि आता अमेरिका. त्यांना वाटतंय की अजून एक सुपर पॉवर चायना इथे फसेल आणि फसेल कशी फसेल, तर चीनला वाटतंय की आपल्याकडे जी अचाट आर्थिक शक्ती आहे त्या शक्तीच्या मदतीने हे जेवढे सगळे वॉरलॉर्ड्स आहेत त्यांनी ते विकत घेतील. चीनला थोडक्यात करायचं काय आहे की त्यांना तिथे जे अफगाणिस्तानची जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याच्यावरती डल्ला मारायचा आहे. रेअर मिनरल्स आहेत, रेअर आपलं तेल आहे, गॅस आहे, म्हणजे हजारो कोटी अब्ज रुपयाची ते नैसर्गिक संपत्ती असं म्हटलं जातं. ते प्रूव्हन नाहीये पण आहे. तर त्याच्यावर डल्ला मारायचा आणि नंतर त्यांचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो एक व्हाईट एलिफंट झाला आहे, सफेद हत्ती झालेला आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही कोणाला, तर त्याला त्यांना जोडायचं आहे वाया अफगाणिस्तान टू सेंट्रल एशियन रिपब्लिक्स, की ज्यामुळे तो एक वन बेल्ट वन रोड किंवा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा ओबोर नावाचा जो प्रकल्प चीनला सुरू करायचा ते करायचा आहे. आणि त्याकरता ते आता तालिबानला आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटतं आहे की तालिबानची मदत घेऊन हे जे रस्ते अफगाणिस्तान मधून जातील सेंट्रल एशियन रिपब्लिककडे त्याचं रक्षण करता येईल. परंतु ते करता येईल का हे येणारा काळच सांगेल. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जिथे चायनाचा नंबर 1 मित्र पाकिस्तान आहे, त्यांनी तिथे 2 डिव्हिजन्स तैनात केलेले आहे, तरी तिथे चीनी मारले जात आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये चीनवरती 4 हल्ले झाले. त्यामुळे चीन दुहेरी कात्रीत आहे. म्हणजे एकीकडे पाकिस्तानला मदत तर करायची आहे, त्यांच्याकडनं आर्थिक किंवा वेगवेगळे फायदे तर मिळवायचे आहेत, पण त्याच वेळेला स्वतःचं सैन्यही वाचतं म्हणजे अडचणीत आलंय, तर त्याचाही सांभाळ करायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर महाजन सर आणि देवळाणकर सर आपल्याबरोबर असणार आहेत आणि हे तालिबान राज जे अफगाणिस्तानात सुरू झालंय, काय काय नेमकं पुढे होणार आहे पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. कोणताही विरोध झाला नाही. आता आपले पैसे परत मिळणार का याबाबत इथे जमलेल्या लोकांना चिंता सतावत होती. अफगाणिस्तानचं सरकार आमच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा काही संतप्त नागरिकांनी केला. अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानसह काम करू असा विश्वास तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानमधले नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतायत आणि या पार्श्वभूमीवर एर्डोगन यांनी हे विधान केलंय. अशा परिस्थितीत तुर्कस्तान आणि पाकिस्तान सहकार्याची गरज आहे, ती ओळखून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलं साय बरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या
खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही, असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही, आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळं संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता, परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही, ज्यांना जायचंय त्यांना त्यांच्या देशात जाऊ दिलं जाईल असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे. रविवारी सकाळी काबूलमध्ये तालिबानच्या सैनिकांनी प्रवेश केलेला होता. यावेळेला शहराच्या जवळपास सगळ्याच भागातनं गोळीबाराचे जोरदार आवाज ऐकू येत होते. अमेरिकेच्या एम्बसी परिसरामध्ये तातडीनं काही हेलिकॉप्टर्सही उतरवण्यात आली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्याच्या आधीच अमेरिकेनं हेलिकॉप्टर्स पाठवून आपल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणत्याही नागरिकांच्या मालमत्तेला किंवा जीविताला धक्का लावणार नाही असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. तालिबानच्या बंडखोर सैनिकांनी अफगाणिस्तानची कारवाई सुरू होताच अफगाणिस्तानच्या प्रमुखांनी थेट देशच सोडणं पसंत केलं. पण अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की कोणत्याही अफगाणी नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागणार नाही. तालिबानचा आमच्या परीनं आम्ही मुकाबला करू. शहराची आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततेनं व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं अफगाणच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी सांगितलं. काबूलला स्वतंत्र ठेवण्यासाठी याच देशाचे सुपुत्र सक्षम असल्याचा दावा आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानवर तालिबान राज सुरू झालंय आणि तालिबाननं काबूलसह
काबूलचा जो विमानतळ आहे त्यासह राष्ट्रपती भवन आणि सगळ्यावरती ताबा मिळवला. एवढंच नाही तर तालिबानमध्ये ज्या ब्युटी सलून्स होत्या किंवा अन्य ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जी महिलांची पोस्टर्स किंवा चित्र लावली होती त्या सगळ्यांना काळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये रंगवण्यात आलं आहे आणि पुन्हा एकदा फतवा काढायला सुरुवात केली आहे तालिबाननं. आणि काय नेमकं पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा तासांमध्ये होऊ शकतं, शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही स्वागत. देवळाणकर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जो मुद्दा आपला राहिला होता की आता म्हणजे अफगाणिस्तानचा असा कुठलाच भाग नाही ज्याच्यावर खरं तर तालिबानचं नियंत्रण नाही, पण अमेरिकेच्या फौजा तिथे एकाच आंतरराष्ट्रीय म्हणजे आर्मीचा जो विमानतळ आहे आर्मीच्या ताब्यातला तिथेच फक्त आता आंतरराष्ट्रीय उड्डाणं होऊ शकतात. आणि महाजन सरांनी सांगितलं की भारताची क्षमता आहे एका पाठोपाठ एक 10 विमानंसुद्धा आपण इथे उतरवून आपल्या सगळ्या भारतीयांना आणू शकतो, पण मुळात तिथपर्यंत भारतीयांना आणणं मोठं आव्हान आहे. तुम्हाला असं वाटतं जे भारतीय काबूल किंवा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आत्ता अडकलेले आहेत त्यांना तालिबानचे सगळे हे हिंसक अतिरेकी सुखरूपपणे सोडतील? वाटतं की तालिबानने अद्यापही भारतासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका जी आहे ती अजूनही स्पष्ट केलेली नाहीये. त्यांचं भारतासंदर्भामध्ये एकच जे वक्तव्य आलं होतं, जे त्यांच्या प्रवक्त्याने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की भारताने अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा लष्करी भूमिका पार पाडू नये, त्याला आमचा विरोध असेल आणि तसं जर भारताने केलं तर जे अमेरिकेचे हाल झाले ते तुमचे पण हाल होतील. याच्या व्यतिरिक्त तालिबानकडनं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य हे अद्यापही भारतासंदर्भामध्ये आलेलं नाहीये. या उलट आपण असंही म्हणू शकतो की काही महिन्यांपूर्वी म्हणजे ज्या वेळेला बायडनच्या घोषणेपूर्वी तालिबानने हे पण स्पष्ट केलं होतं की आम्हाला जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरफेअर करायला फारसा इंटरेस्ट नाहीये, पण जनरली त्यांचे जे आता वक्तव्य येत आहेत काबूलमध्ये ते सगळे घुसल्यानंतर की बाकी लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाहीये, आम्ही सगळ्या दूतावास कर्मचाऱ्यांना किंवा इतर देशातल्या नागरिकांना आम्ही फारसा त्रास हा देणार नाही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की तालिबान एवढी मोठी हिंमत करेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की आता म्हणजे पूर्वी जो तालिबान होता तो केवळ अफगाणिस्तान पुरताच मर्यादित होता. त्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर फारशी त्यांना लोकांची चिंताही नव्हती, गरजही नव्हती. ज्याला आपण आंतरराष्ट्रीय अधिमान्यता किंवा इंटरनॅशनल रिकग्निशन म्हणतो याची त्यांना फारशी चिंता नव्हती, कारण त्यांना केवळ अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानवरची मोनोपोली हीच त्यांची प्रायोरिटी होती. परंतु या ठिकाणी हा थोडासा दोहा अग्रीमेंट नंतर त्यांना थोडं इंटरनॅशनल रिकग्निशन विषयीची चिंता आहे. आता बऱ्यापैकी तालिबानचे प्रवक्ते किंवा तालिबानचे प्रतिनिधी न्यूयॉर्क टाइम्स असेल, वॉल स्ट्रीट जर्नल असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल याच्या ऑफ एडमध्ये आता त्यांच्या संदर्भातले इंटरव्ह्यूज मोठ्या प्रमाणावरती यायला लागले. वेस्टर्न मीडिया ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात छापायला लागलाय. त्यामुळे तालिबान पहिल्यासारखंच विनाकारण सगळ्यांना त्रास देईल असा पाठ होणार असं नाही, वाटत नाही. असं वाटत नाही सध्या तरी आपल्याला ही बरकत त्यांनी कोणती भूमिका या संदर्भामध्ये स्पष्ट केलेली नाही. आपले दिल्लीचे प्रतिनिधी शालिंदर बांगू आपल्यासोबत जोड़े गए, त्यांच्याकडे महत्वाचे अपडेट्स आहेत. शालिंदर, क्या फिलहाल ताज़ा जानकारी है? जैसे कि 2 फ्लाइट तो आ चुके हैं, एक फ्लाइट निकल रहा है और आने वाले कुछ घंटों में या दिनों में तकरीबन सभी भारतीयों को वापस लाने की पूरी तैयारी की है सरकार ने. इसके अलावा और क्या जानकारी है? देखिए, अफगानिस्तान में अब तालिबान का कब्जा है, जिसके बाद अब वहां पर सिक्योरिटी सिचुएशन बिल्कुल बदल चुकी है. सबसे बड़ी अपडेट ये है कि भारत ने अपना एम्बेसडर और भारतीय दूतावास के जो स्टाफ है उनको वापस भारत बुला लिया है. ये बड़ा कदम है जहां पर हम अपने डिप्लोमेट को वापस बुला रहे हैं. और इसी बीच जो इवैक्यूएशन प्रोसेस वहां पर चल रहा है और आज अभी एक फ्लाइट इस वक्त रास्ते में है और जामनगर पहुंचने वाली है करीब 11 बजे, जहां पर इनको स्वागत किया जाएगा. और 2 घंटे बाद वो फ्लाइट दिल्ली के सटे हुए हिंडन एयरपोर्ट पर पहुंचेगी, जहां पर सभी बार करीब 130 इसमें इंडियन नेशनल्स हैं, जिसमें डिप्लोमेट भी शामिल हैं, कुछ जर्नलिस्ट जो वहां पर कवरेज के लिए गए थे वो भी शामिल हैं और कुछ भारतीय नागरिक जो फंसे हुए थे वो भी इसमें वापस लौट रहे हैं. तो एक राहत की बात है, लेकिन अहम बात यह है कि जब तक कमर्शियल ऑपरेशन शुरू नहीं होंगे अफगानिस्तान एयरपोर्ट पे तब तक तेजी से इवैक्यूएशन मिशन को चलाना आसान नहीं होगा. और विदेश मंत्री जयशंकर ने खुद ही ट्वीट करके ये बात सामने रखी है कि इवैक्यूएशन जो है उसमें टाइम लग सकता है, क्योंकि अभी जो काबुल एयरपोर्ट है वहां पर कमर्शियल ऑपरेशन जारी नहीं हुए हैं और इसी बीच
उनकी बातचीत अमेरिकी विदेश मंत्री सेक्रेटरी ब्लिंकन से भी हुई है, क्योंकि इस वक्त अमेरिका की देखरेख में ही काबुल एयरपोर्ट ऑपरेशन चल रहे हैं। तो अमेरिकी विदेश मंत्री से बातचीत के दौरान भारतीय विदेश मंत्री ने साफ किया है कि कमर्शियल ऑपरेशन जल्द दोबारा शुरू करने की जरूरत है, ताकि वहां से रेस्क्यू जल्द कराया जा सके। तो कुल मिलाकर जो वहां पर लोग फंसे हुए थे उनको वापस लाया जाएगा। और वही साथ ही साथ हमारे सूत्र ये भी बता रहे हैं कि जो अल्पसंख्यक समुदाय, माइनॉरिटी कम्युनिटीज के जो हिंदू और सिख वहां पे फंसे हुए हैं, उनके साथ भी संपर्क में बने हुए हैं। एक हेल्पलाइन नंबर भी जारी किया गया है, वीजा के लिए नए नियम भी जारी किए गए हैं, ताकि उन तमाम लोगों को सहूलियत हो, ताकि वो जल्द सुरक्षित वापस भारत आए। जी शालिंदर, एक महत्वपूर्ण सवाल तकरीबन अपने व्यापार के या कारोबार के हिसाब से होंगे या अपने राजनीतिक प्रतिनिधि होंगे या आम नागरिक के तौर पर, कितने भारतीय वहां पर हो सकते हैं, ऐसा कुछ अंदाजा है? देखिए, सही फिगर या यूं कहें कि आज की फिगर हम आपको नहीं बता सकते हैं, क्योंकि लगातार ऑपरेशन चल रहे हैं और वहां से जो प्रक्रिया निकाली, कुछ लोग लौट भी चुके हैं, कुछ लोग रास्ते में हैं। लेकिन अब से 2 हफ्ते पहले पार्लियामेंट में विदेश मंत्रालय की तरफ से जवाब दिया गया था कि करीब 1500 भारतीय अफगानिस्तान में मौजूद हैं। ये उस वक्त का आंकड़ा है जब पार्लियामेंट चल रही थी दिल्ली में। उस वक्त कहा गया था कि 1500 भारतीय। अब 1500 में से कितने लौटे हैं ये तक साफ नहीं है। इसके अलावा जो अल्पसंख्यक समुदाय के लोग हैं जो वहां फंसे हुए हैं, जिन पर अत्याचार हो सकते हैं, उनके लिए भी सहूलियत दे रही है भारत सरकार, जो कि अफगानी नागरिक है और भारत आना चाहते हैं, उनको भी असिस्ट किया जाएगा। और वहीं साथ ही साथ इसके अलावा एक हेल्पलाइन नंबर भी खोली गई है, ताकि सटीक नंबर मिल सके। कोई ऐसा भी भारतीय हो जो फंसा हुआ हो और मदद चाहता हो, उसके लिए हेल्पलाइन नंबर भी खोली गई है। ईमेल एड्रेस भी जारी किया गया है, ताकि अपनी इंफॉर्मेशन वो साझा करे और उनको भी सुरक्षित से निकाला जा सके। जी शालिंदर जी, फिलहाल शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए। आपसे वापस जुड़ेंगे कई ताजे अपडेट्स को लेकर। आणि आपल्यासोबत आणखीन 2 मान्यवर आहेत, महाजन सर आहेत आणि आणखीनही काही मान्यवर आपल्यासोबत जोडले जात आहेत। पुढच्या काही क्षणात देवळाणकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। महाजन सर, एक प्रश्न तुम्हाला की आत्ताच्या स्थितीमध्ये भारतानं पुढचे काही दिवस फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी का, आपल्या नागरिकांना घेऊन येणं या व्यतिरिक्त? या प्रश्नाचं उत्तर घेऊयात महाजन सरांच्याकडनं एका छोट्याशा ब्रेक नंतर। फौजांचा अफगाणिस्तान आणि प्रामुख्यानं देशाची राजधानी काबूलमधला प्रवेश सहज आणि सोपा झाल्याचं समजलं। नागरिकांनी आता देश सोडून पळ काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत, कारण लोकांना भीती आहे की तालिबान पुन्हा एकदा पूर्वीसारखेच भयानक कायदे करेल आणि लोकांवर अत्याचारही करेल। अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय। ते व्हॅटिकन सिटी इथल्या आपल्या निवासस्थानावरून लोकांशी बोलत होते। हा संघर्ष हिंसक होणार नाही तर शांततापूर्ण होईल असा विश्वास पोप फ्रान्सिस यांनी बोलून दाखवलाय। सत्तेच्या हस्तांतरणादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे। अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या फौजांनी कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी काबूलमधल्या न्यू काबूल बँकच्या बाहेरही मोठी गर्दी केली। बँकेच्या बाहेर जमलेल्या हजारो नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे काढायचे होते। सगळ्यांनाच भीती होती ती तालिबाननं केलेल्या हल्ल्याची। सगळ्यांना बँकेत ठेवलेले आपापले पैसे काढायचे होते। काबूलवर तालिबाननं कोणत्याही विरोधाशिवाय अतिशय सहजपणे कब्जा केला। त्यांना कोणताही विरोध झाला नाही। आता आपले पैसे परत मिळणार का याबाबत इथे जमलेल्या लोकांना चिंता सतावत होती। अफगाणिस्तानचं सरकार आमच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा काही संतप्त नागरिकांनी केला। अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानसह काम करू असा विश्वास तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी व्यक्त केला। अफगाणिस्तानमधले नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतायत आणि या पार्श्वभूमीवर एर्डोगन यांनी हे विधान केलंय। अशा परिस्थितीत तुर्कस्तान आणि पाकिस्तान सहकार्याची गरज आहे, ती ओळखून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलं साय बरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या
खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही, असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही, आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळं संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता, परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही. ज्यांना जायचंय त्यांना आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजबद्दल आपण बोलतो आहोत आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत. महाजन सर, अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणं या व्यतिरिक्त सध्या तरी भारताची भूमिका थांबा आणि वाट पहा अशी असली पाहिजे किंवा काय? नक्कीच आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायला पाहिजे. पहिले 1700-1800 भारतीय तिथे आहेत. 4 ते 5 हजार हा शीख आणि हिंदू समुदाय तिथे आहे. त्यांना आणायला पाहिजे आणि त्यांना आणण्याकरता खूप वेळ लागणार आहे. सध्या जे अफगाणिस्तानमध्ये चाललेलं आहे त्याला त्याची तुलना दुसऱ्या महायुद्धातल्या टंकर मध्ये झालेल्या जे तिथून लोक परत सैन्य परत आलं होतं इंग्लंडचं आणि फ्रान्स त्याच्याशी केली जाते. म्हणजे हजारो लाखो लोकांना तिथनं इव्हॅक्युएट केलं होतं त्यावेळेला जर्मन त्यांच्यावरती हल्ला करत होते. तर तेच आपल्या लोकांना परत आणण्याची प्रक्रिया ही पुढचे अनेक महिने चालणार आहे. तोपर्यंत प्रश्न आहे आपल्या बाकीच्या राष्ट्रीय हिताचा आपण जे तिथे ऍसेट्स तयार केलेले आहेत $3 अब्ज जास्त त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. आपण आता सध्या तालिबानशी बोलण्यात काही अर्थ नाही कारण ते आपल्याशी बोलणार पण नाही. तालिबानची जी अर्थव्यवस्था होती ती फक्त ट्रक अफगाणच्या चरसवर चालत होती. पण ज्या वेळेला तालिबान आता तिथे सरकार चालवेल त्यांना सरकारी नोकर लागतात. कुठलं वीज डिपार्टमेंट असेल, कुठलं टेलिफोन असेल. तुमचे प्रतिनिधी सांगत होते की त्यांना फास्ट विजा वगैरे करणार आहेत. आता विजा त्यांना द्यायला आहेत कोण तिथे? तिथे परराष्ट्र मंत्रालय पाहिजे. तिथे सरकार पाहिजे. सरकार म्हणजे वेगवेगळ्या सेवा पुरवणारं सरकार, वेगवेगळे मंत्रालय वगैरे. आता त्यांना पगार कोण देणार? ते लोक आहेत कुठे? तर हे सध्या अफगाणिस्तानकडे फॉर्मल इकॉनॉमी आहे का?
अफगाणिस्तानचे जे तालिबानी लोक होते ते फक्त ड्रग्ज वरती जिवंत राहत होते आणि इतर मदत जी मिळत होती ती. तर ज्या वेळेला एक अफगाणिस्तानचं युद्ध म्हणजे कपट करून जिंकणं हा एक भाग झाला, परंतु आता तिथे सरकार चालवायचं जे तिथलं राज्यकारभार करू शकेल, त्याला प्रचंड पैसा लागेल. तो सध्या अफगाणिस्तानकडे नाही. तो कसा उभा करतील तर त्याला बहुतेक थोडी मदत चीन करेल, थोडी पाकिस्तान करेल, त्याचे अजून मित्र करतील वगैरे. त्यांना ते करू द्यावं. जोपर्यंत त्यांच्या प्रॉपर तिथे गव्हर्नन्स होत नाही, जोपर्यंत ते प्रॉपर गव्हर्नमेंट येत नाही, जोपर्यंत ते त्यांच्या प्रॉपर पॉलिसीज तयार करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. जर त्यांनी आपल्याला काही आपणून मदत मागितली की आम्हाला तुमचे जे प्रकल्प आहेत ते अजून चालू करा, हे करा, ते करा, तर त्याकरता त्याच्यानंतर मग आपण तिथे हे करू शकतो. आणि त्यांना अर्थात आपल्या सर्वात आहे की काश्मीरमध्ये गडबड नको, पण काश्मीरमध्ये गडबड नको जरी आपण म्हटलं तरी हे जे लवाड पाकिस्तानी आहेत ते काय करतील सांगू शकत नाही. खरं नाही शकत नाही, ते करतीलच, त्यात काही डाऊटच नको. म्हणजे ते अफगाणिस्तानमध्ये काही केवळ नुसतं जिहाद लढण्याकरता गेलेले नाही, लक्षात ठेवा. ते अफगाणिस्तानला मदत करायला गेले, लक्षात ठेवा. त्यांचा नंबर 1 शत्रू भारत आहे. आणि जर त्यांनी ज्या अफगाणिस्तानचा वापर जर भारताच्या विरुद्ध केला नाही तर पाकिस्तान सारखा मूर्ख देश कुठलाच नाही करू शकतो. खरं आहे. आणि म्हणून आपल्यापासून खरं तर अफगाणिस्तानचं जे अंतर आहे ते साधारण 1800 ते 1900 किलोमीटरच्या दरम्यानचं आहे. आणि जर का पाकिस्तान तालिबानला अशा प्रकारे मदत करू शकतो तर भारतात अशांतता निर्माण करणं, ज्याचे प्रयत्न पाकिस्तानचे अनेक दशकांपासूनचे सुरू आहेत, जे दरवेळेला अयशस्वी होतात, जम्मू काश्मीरच्या आणि अन्य पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा आपण सतर्क राहणं हे आपलं काम आहे. आपल्या सगळ्यांचंही काम आहे की आपण आपल्या शहरात सुद्धा सतर्क असलं पाहिजे. महाजन सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. आणि पुढच्या काही दिवसात आपण या विषयावर पुन्हा निश्चितपणे बोलूयात, तुमच्याकडनं काही मुद्दे समजून घेऊयात. थोडासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेत असताना आपलंच आहे बरोबर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या खास प्रशिक्षित कुत्र्यांना घेऊन परत जाणं पसंत केलं. अमेरिकेच्या सैन्याचे अधिकारी मायदेशी परत जाताना आपल्या सोबत आणलेले प्रशिक्षित कुत्रे घेऊन माघारी परतले. अमेरिकेचे लष्करी अधिकारी माघारी परतल्यानंतर काबूलचं विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आल्याचं जाहीरही करण्यात आलं. सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं रविवारी अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा सुरू केलेली आहे. मुलं मुली शाळेत जाऊ शकतील अशी प्रतिक्रिया प्रांतीय शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान दिली. शरिया कायद्याचं उल्लंघन होणार नसेल तर आमचा मुलामुलींच्या शिक्षणाला विरोध नाही, असं अधिकारी मौलवी जन्नत गुल अजीज यांनी म्हटलंय. शिक्षणाला वयाचं बंधन नाही, आमचं राष्ट्र सुशिक्षित व्हावं अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून क्रोएशियाच्या नागरिकांची रविवारी सुटका करण्यात आली. 23 नागरिक बॅगा घेऊन लष्कराच्या हेलिकॉप्टर्समध्ये बसल्याचं नोवा टीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यांच्यासाठी नेमके कोणी प्रयत्न केले हे स्पष्ट झालं नाही, पण परतलेले बहुतेक नागरिक परदेशी कंपन्यांसाठी काम करणारे कंत्राटदार होते. त्यामुळे संबंधित परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं क्रोएशियाच्या सरकारकडून सांगितलं गेलं. नागरिकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून देश सोडून जात असल्याचं अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी फेसबुक पोस्टवरून स्पष्ट केलं. आणखी देशवासीय शहीद झाले तर आणि त्यांना काबूल शहराचा नाश सहन करावा लागला असता, परिणामी मोठी मनुष्यहानी झाली असती. अफगाण लोकांच्या सन्मान आणि संपत्तीचं रक्षण करण्याची अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं अफगाणिस्तानच्या संसदेवर आणि राष्ट्रपती भवनावर तालिबान्यांनी कब्जा केल्याची व्हिडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये तालिबानच्या सैनिक आणि नेत्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात घुसून कब्जा केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव देण्यात आल्याचंही तालिबानी नेत्यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2001लाच तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान असं नाव दिलेलं होतं.
काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्य दिसत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी दुसऱ्या देशांमध्ये आसरा घेण्यासाठी आता विमानानं जाता येतंय का याची चाचपणी करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी केलेली होती. अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान आक्रमक झाल्याचं दिसलेलं होतं. अवघ्या 8च दिवसात काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीवर तालिबाननं आपलं पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. अमेरिकेसह विविध देशांच्या नागरिकांना आपण कोणताही धक्का लागू देणार नाही. ज्यांना जायचंय त्यांना त्यांच्या देशात जाऊ दिलं जाईल असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे. रविवारी सकाळी काबूलमध्ये तालिबानच्या सैनिकांनी प्रवेश केलेला होता. यावेळेला शहराच्या जवळपास सगळ्याच भागातनं गोळीबाराचे जोरदार आवाज ऐकू येत होते. अमेरिकेच्या एम्बसी परिसरामध्ये तातडीनं काही हेलिकॉप्टर्सही उतरवण्यात आली. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करण्याच्या आधीच अमेरिकेनं हेलिकॉप्टर्स पाठवून आपल्या दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणत्याही नागरिकांच्या मालमत्तेला किंवा जीविताला धक्का लावणार नाही असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. तालिबानच्या बंडखोर सैनिकांनी अफगाणिस्तानची कारवाई सुरू होताच अफगाणिस्तानच्या प्रमुखांनी थेट देशच सोडणं पसंत केलं. पण अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की कोणत्याही अफगाणी नागरिकाच्या मालमत्तेला धक्का लागणार नाही. तालिबानचा आमच्या परीनं आम्ही मुकाबला करू. शहराची आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततेनं व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचं अफगाणच्या अंतर्गत बाबींचे मंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनी सांगितलं. काबूलला स्वतंत्र ठेवण्यासाठी याच देशाचे सुपुत्र सक्षम असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलंय. तालिबानी सैन्याचा आम्ही सर्व शक्तीनिशी मुकाबला करू असंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही विरोधाचा सामना न करावा लागल्यानं तालिबानी फौजांचा अफगाणिस्तान आणि प्रामुख्यानं देशाची राजधानी काबूलमधला प्रवेश सहज आणि सोपा झाल्याचं समजलं. नागरिकांनी आता देश सोडून पळ काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. कारण लोकांना भीती आहे की तालिबान पुन्हा एकदा पूर्वीसारखेच भयानक कायदे करेल आणि लोकांवर अत्याचारही करेल. अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय. ते व्हॅटिकन सिटी इथल्या आपल्या निवासस्थानावरून लोकांशी बोलत होते. हा संघर्ष हिंसक होणार नाही तर शांततापूर्ण होईल असा विश्वास आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अफगाणिस्तानवर तालिबाननं पूर्णपणे कब्जा केला. जगभरातल्या देशांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कोणकोणत्या देशानं काय काय भूमिका या तालिबान्यांच्या संदर्भात जाहीर केलेली आहे आपण एक धावती नजर टाकूयात. भारतानं म्हटलंय की तालिबान्यांचा कोणताही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि त्याच वेळेला भारतानं तिथे असलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत. अफगाणिस्ताननं म्हटलंय की महिला आणि मुली यांचं स्वातंत्र्य त्या गमावतील याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती आहे. जर्मनीनं म्हटलं की तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांना सुरक्षा द्यावी. तर अमेरिकेनं म्हटलंय की अफगाणिस्तान नजीकच्या देशांनी त्यांच्याकडे जर का कोणी निराश्रित म्हणून राहायला आलं तर त्यांना आश्रय द्यावा. अर्थातच लागून असलेला देश रशिया आहे, पाकिस्तान आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी असं म्हटलं की तालिबान्यांनी कोणालाही विनाकारण मारू नये. म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये करू नये अशी माफक अपेक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी व्यक्त केली. तर रशियाच्या वतीनं जी भूमिका जाहीर करण्यात आली त्यात त्यांनी असं म्हटलं की अफगाणिस्तानमध्ये आता चिंता करण्याचं कारण नाही. एक प्रकारे रशियानं
तालिबानचं समर्थन केलं आहे. रशियानं म्हटलं आहे की तालिबान इथे आता योग्य पद्धतीनं प्रशासन सांभाळेल, आता चिंता करायला नको. तर चीनची प्रतिक्रिया आली, नव्या सत्तांतराचं आम्ही स्वागत करतो. अर्थात या शब्दामध्ये तालिबाननं अफगाणिस्तान पादाक्रांत करण्याचं स्वागत करणारा चीन हा जगातला एकमेव देश आहे. तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार असल्याचंही चीननं म्हटलं आहे. त्यामुळे सगळ्यात आश्चर्यकारक भूमिका रशिया आणि त्याहीपेक्षा चीनची आहे. अर्थात चीनच्याकडनं काही प्रमाणात अपेक्षित सुद्धा होतं. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी अर्थातच आम्हाला आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मध्ये दिसत आहे त्यांच्या